धावसंख्या झाली 28 धावा. नेक्स्ट बॉल इथे मात्र फेस करेल वेळेला पियुष गरज मात्र चांगले दमखम दाखवते. आतापर्यंत 8 चेंडू आणि 12 धावांमध्ये इथे खेळताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चेंडू पिकला गेलाय, चांगला चेंडू, मोठा फटका, पुन्हा एकदा फटका जरूर फसतो. इथे मात्र पुन्हा एकदा जेथे प्रयत्न असेल का? येस इट इज. इथे मात्र झेल पकडला जाईल आणि इथे मात्र माघारी परतावा लागेल. इथे बॅक टू द पवेलियन पियुष शिंगारे डीजे. साहिल आपल्या षटकातील पुढील चेंडू निघून जातोय. तो 5वा चेंडू निघून जातोय. पाहूया इथे स्ट्रायकिंग अँगल असेल तो मला वाटतंय. एक धडाकेबाज फलंदाज रवींद्र कांबळे. पाहूया साहिल आपल्या षटकातील पुढील चेंडू. इथे मात्र मोठा फटका मारलाय. पाहूया मला वाटतंय सुंदर असा झेल टिपलाय आणि संपवलाय तो रवींद्र कांबळे याचा खेळ. मोठा धक्का बसलाय शंभू स्पोर्ट या संघाला. डीजे आता मात्र मला वाटतंय शेवटच्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल आणि आता मात्र मैदानात दाखल झालाय तो एक धडाकेबाज फलंदाज, नामवंत फलंदाज म्हणजे प्रथमेश. पाहूया आपल्या षटकातील साहिल शेवटचा चेंडू घेऊन जातोय प्रथमेश साठी. इथे मात्र शॉर्ट पिच चेंडू टाकला होता. पाहूया झेल खाली कोण येतं का? एक धाव नक्की. आणि इथे मात्र सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटली. ती साहिलच्या माध्यमातून हॅट्रिक मारली. ती खरोखरच या टुर्नामेंटच्या दिवसातील दुसरी हॅट्रिक असेल साहिलच्या माध्यमातून दिसते. खरोखरच सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटली. त्याला एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या त्याच्यासाठी.